प्रश्न बघा आपल्याला काय दिलाय, ई एफ ला जर 15 येत असेल तर के एल ला काय येईल? म्हणजे या दोन पेअर मध्ये जो संबंध आहे तोच संबंध ह्या पेअर मध्ये. आता जेव्हा आपल्याला अल्फाबेटचे प्रश्न येतात तर सगळ्यात आधी काय करायचं माहिती की एबीसीडी लिहून घ्यायची. एबीसीडी लिहायची एम पर्यंत, नंतर परत एन पासून चालू करायचं झेड पर्यंत यायचं. ठीक आहे, पहिला तुम्हाला लेटर काय दिले बघा, ई. ई चा बघा 1 2 3 4 5. ई नंतर एफ. एफ चा नंबर किती येतो 6. आता बघा 5 6 आणि हे 15 याच्यात आपल्याला रिलेशन करायचं आहे. आधी आपण ऍडिशन करून बघूया. 6 आणि 5 11, 15 काय संबंध येतो का नाही. बट तुम्ही ऑब्झर्व करा, 6 पंचे 30 केले आणि 30 चा अर्धा केला तर आपल्याला 15 भेटतात. म्हणजे हे रिलेशनशिप असू शकतं. आता आपण केएल काढूया. केएल चा नंबर बघा काय, 7 8 9 10 11. के चा 11 आणि एल चा किती आहे 12. आता 11 गुणिले 12 तुम्ही केले तुम्हाला भेटतील 132. आणि 132 जर आपण याच्यानुसार हाफ केला तर आपल्याला भेटतात 66. 66 तुमचा पर्यायामध्ये आहे का? पर्याय क्रमांक 4 बघा 66. त्याच्यामुळे याचं उत्तर येणार आहे 4. केएल ला किती येतील 66. अशा प्रकारे तुम्हाला अल्फाबेटचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि विदाउट स्किपिंग हा प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचा, कारण याचे खूप इझी मार्क्स आहेत.